अहो पप्पा मला येत नाही ना घड्या घालाय. घड्या घाला येत नाही. धिंगाणा घालाय कसा आला वरून खाली कशी घेता आली मोडा पचिव्याला घ्या की. काय बाय काय गब्बस मला मोबाईल बघू दे. बाबा तुम्ही जेवताना बघता. हायला काय मस्त जोक आलाय परी. काय मस्त जोक आहे. काय बाळा काय म्हणते मी कुठं झालंय कानात. आव काय ग बाय. अयो पडलं माझं सोनं. पप्पा तो तिथनं चालत आली. कुठनं तो ती भिताड आहे का तिथनं चालत आली. होय ल बाई चो गप की ग बाय. पप्पा काल भारी चालली होती तुम्ही कामाला गेलता तेव्हा. काय म्हणले तुम्ही कामाला गेलतो ना तो तर लय भारी चालली न सोडता. होय हो काय ग श्वेताने बोलवलंय मला. हा. मी तिच्याकडे जाऊन आले लगेच 15 मिनिटात येते. होय घरातलं सगळं टापटिप्पणे आवरलंय. किचन आवरलेलं आहे. बेडवरचा राडा ही सगळं आवरलेला आहे. हा घर ही झाडून पुसून घेतलेली आहे ती मी. राडा करू नका. ए करायला काय मी राडा करतोय हा जीव माझा भुलून गेलाय बघा कामाने नुसता. या लेकराला सांग तुझ्या नीट त्या परीलाच नीट सांग. तुला बी सांगते राडा करू नको. चुडाल बिसो. तुला बी सांगते राडा करू नको. कव्हा त्या लाडक्या बहिणी योजनेचं 1500 रुपये चालू होत्यात ना देव जाणू पहिली कामवाली बाई लावणार आहे. अगं मम्मी त्या कामवाली बाईला बी 1500 रुपये चालवायच्यात. येत असते काय तुझ्याकडे कामाला. खरंय अगं बाय तुझं. तिला बी 1500 रुपये चालू होणार. ती तर कुठलं येते ही 5वीलाच पुजलेलं आहे काम. धुणं भांडी स्वयंपाक जाऊ दे मूर्तीकडे. दुकानात नाही ना. बर आली जाऊन मी लगेच. ये की जाऊन पप्पा पप्पा अहो पप्पा तुमच्या आज मनाने इच्छा आहे का बोलायची. माझ्या मनानं बोलायची इच्छा. अगं माझी इच्छा तर रोज होती की माझ्या मनानं काहीतरी बोलावं पण काय करणार. पप्पा आज तुम्ही काय बोलायचं तुमच्या मनाने ती बोला. माझ्या मनानं बोलू. अगं तो दिवस कवा उजडायचा आणि कवा मी माझ्या मनानं बोलायचो. तुम्हाला आज असं मनाला वाटन ती बोला. आज तुम्हाला अधिकार आहे. अधिकार कसला अधिकार आणि आज काय आहे. आओ पप्पा आज मंडे. मंडे मला काही समजलं नाही मंडे म्हणजे. आओ पप्पा मंडे म्हणजे मनाने बोलायचा दिवस. मनाने बोलायचा दिवस. अगं बाई तो दिवस कवा उजडायचा. तुझी आई काय चलून देती का माझं. अगं पगार झाला तर लगेच दुसऱ्या दिवशी तर लगेच माझं पैसे हिस खाऊन घेती आणि माझ्या मनानं काय चालणार आहे घरात. तो दिवस ना ढगात गेल्यावरच होणार आहे. पृथ्वी तलावर नाही होत. पप्पा मी वरदकड खेळायला जाऊ. ए बाहेर बिर जाऊ नको शांत बस. हा पप्पा जाऊ द्या की. परी शांत बस. उगं डोकं नको खाऊ माझं. तू बाहेर गेली ना काहीतरी कुटाणा करतीस. कपडे बिपडे मळवती धिंगाणा घालते हातपाय मोडून किती असलं कुटाणा तुझं लय असते. तर शांत बस. हो मग मी येऊस सर परत मला बाहेर जायचे काम आहे. पप्पा घरात तरी खेळते. हा जा घरात खेळ पण बाहेर मम्मी येऊस तर जाऊ नको. जा खेळ जा. चिव्या चल आपण घरात खेळू. तुला जायचे बाळा जायचे का जा जा दीदीकडे जा दोघी जण खेळा. अजिबात बाहेर येऊ नका मम्मी येऊस तर. आणि जा हेकडून जा. चल मस्त पैकी रील्स बघत बसतो म्हणजे. चल ये थांब यायचं नाही तुला. काय मस्त जोक आहे. चल ये जा बाळा जा जा खेळ आतमध्ये.
येते आणि थांबी मागच्या मागे जाऊ नको हा? नाही माझं लक्ष मोबाईल मध्ये असल्यामुळे तुम्हाला दिसायची नाही. घरात इकडं मागच्या मागच्या जाऊ नको मागं बघ. नाही आता मी लय मारीन मागच्या मागं जर गपचूप गेली तर घरातच खेळायचं आणि जाव खेळ जा जा दीदीकडं चल जाव आतमध्ये खेळा बेडवर बसून खेळा. ती भांडी बसणं आहे ते का हाय हा 2च वस्तू घे त्यातल्या 2 ते 3च घे. लय मोठं सगळं आतमध्ये बेडवर घेऊ नको. बाबा थोडीच भांडेत नाही कर 3 वस्तू घे फक्त त्याच्यातल्या. नाहीतर राडा करशील सगळा. मम्मी आल्यावर परत कालवा करीन. जा 2-3 वस्तू घे. बाबा मॅ पिल्लो जाव जाव दीदीकडं जा न्यायचं तिला हात न्यायचं जा येत नाही माझ्याकडं जा चल जा चल की नी उचलून तिला. मला मोबाईल बघून दे. A few moments later. हायला काय मस्त व्हिडिओ बनवला. का हो कोणाचा व्हिडिओ बघताय? काय नाही गे एक रील्स आली पुढं छान कॉमेडी होते. होय अं, भया या मैत्रिणीचं ऐकून ना कटकट कटकट वैताग आलाय नुसता. काय झालं ग? अहो गेलं की रोजच माझा नवरा असलाय, माझा नवरा तसलाय, माझ्या नवऱ्याचं हितच लपड आहे आणि लपडे खोरच आहे. नुसतं तीच सांगत होती. होय हां हम्म. बाई ते चायनामधली माणसं लय सज्जन आहेत. होय, तुझा नवरा तर कुठं सज्जन काय काय म्हणते सज्जन. चायनामधली माणसं लय सज्जन आहेत. आणि तू कवा गेली चायनाला? अहो मी कशाला जाते? हा. ती सांगत होती की चायनामधल्या माणसाचं लग्न झालं ना हा. तर ना कुठल्या बाईकडे बघत ना लपडी करत हा सज्जन माणसासारखं राहते. असं होय. हा ते सज्जन नाहीत ग बाई. त्यांची ती मजबुरी आहे. तिने पुरीकडे जरी बघून दे आणि बाईकडे बघून दे तर त्यांची ती मजबुरी. त्यामुळे ती कुणाकडेच बघत नाहीत. कसली मजबुरी हो? लग्न झाल्यावर ना कुठल्या बाईकडे बघत ना पुरीकडे बघत. अगं त्याचं जर लग्न झालं ना तर ती 3रीकडे बघणार नाही, 4थीकडे बघणार नाही, 5वीकडे पण बघणार नाही. का? अगं कसं आहे माहिती आहे का? त्यांनी कित्येक जणीकडे जरी बघितलं ना तर थोबाडं सगळी शेमच आहेत ना तिथं. लेकरं कुठे आहे ती? आतमध्ये खेळते ती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना लेकरांना कुठे जाऊ देऊ नका म्हणून. ती परीत असली ती पुरगी अनवळी बारकी आहे मुलकाची कुठं गेलेलं नाही ती. आतमध्ये खेळते ती. आणि बघत बसला असताना इंस्टाग्राम. मी लय बेकार आहे बघ ती लेकरं कुठे आहे ती. काय बाई हो काय तुम्ही इकडे या. काय आलंय? तुम्ही इकडे या. काय झालंय? तुम्ही इकडे या म्हणलंय ना. आईला काय केलं लेकरांनी? इकडे या म्हणते ना. आलो काय झालंय? हे बघा. जातानाच सांगितलं होतं की सगळा राडा उरकलाय म्हणून लेकरांकडे लक्ष द्या. ती इंस्टाग्राम 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 नुसता मोबाईल मोबाईल करताय. सगळा राडा उरकायचा तुम्ही. माझा जीव रडकुंडीला आलाय नुसता. ए परे परीनं काय काय राडा केला. उरका जाणार राहणार ते. आईला ह्या पुरीनं भांडी घासलेली सगळी आस्था बेस्ता लेकर कुठं आहे ती? अरे देवा अरे तुम्हाला काय आकली बिकली हायत का नाही तर? अरे सगळी गाड्या घालून ठेवलेलं तुम्ही सगळं इसकटून टाकलंय बेडवर. आओ पप्पा मग तुम्हीच म्हणलं की घरात खेळा. अगं घरात खेळा म्हणून काय मी काय तुला सगळी कपडे उचकाय सांगितलं तुला ना आता? अगं तुला काय अक्कल बिकल हाय का नाही ग? परे तुला घरात खेळायला सांगितलं होतं. ही सगळी कपडे उचकाटायला सांगितली होती. त्या लेकराला बी चिवड्या तू इसकटली का? हा आम्ही दोघींनी इसकटली. दोघींनी इसकटली. अगं तिने सगळ्या घड्या घातल्या होत्या आणि तुम्ही सगळी कपडे इसकटली. अरे ह्याच्यातली बेडशीट कुठे गेली वरची? पप्पा या गा तोडून टाकले या चिवड्याने. ती जाऊन दे. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायचा आणि ही भांडी आहेत ना ती बी भांडी रॅकला लावायची. त्याशिवाय बाहेर यायचं नाही तुम्ही. जाळ झाला त्या इंस्टाग्रामचा. मोबाईल बघत बसता. किती केलाय लेकरांनी राडा. सगळा राडा उरकल्याशिवाय बाहेर यायचं नाही बघा. बर बर घालतो सगळ्या गाड्या त्याच्याशिवाय बाहेर नाही येत मी. अरे काय तुला काय अक्कल बिकल हाय का नाही ग? ही एक चिवडी आहे. चिवड्यात माझं तोडून टाकलं. तोडून टाकलं. बरं पिल्या काय? चल गाड्या घालू लाग. सुट्टी नाही आता मला एवढं सगळ्या गाड्या घातल्याशिवाय. आओ पप्पा मला
मला येत नाही ना घड्या घालाय. गाड्या घाला येत नाही. धिंगाणा घालाय कसा आला वरून खाली कशी घेता आली मोडाय आली गाड्या तुला आणि गाड्या घाला येत नाही. घाल तू कशा गाड्या घालायच्या दाखवा. दाखव. हो असं आता घडी हे बघ की तुझं खेळणं. अबे ते हाती राजा आहे. हाती राजा हो का अशा घड्या घालायच्या. तसा नाही. हा हो का अशा घड्या घालायच्या. उरक थांबा कुठे शिवड्या बी का नाही लय आगाव झालाय पप्पा. झाला सगळा कपडं कुठून इतकी तुम्हाला घाल गाड्या पटापटा. मला अजून फापशाला पाणी आणायला जायचंय. आज माझी रविवारची सुट्टी आता ह्या कपड्यावरच चालली. अजून पाणी आणायचंय. पप्पा तिकडून घरावर. खेळणी सगळी खेळणी टाकले ते ह्याच्यात. कपड्यात काय खेळणी तीच कळा नाही. पप्पा तिकडून आणि इकडं बाई तू 10 तास लावायला लागली. असं करा. हा तू आता मला शिकव. हा. तू दुसरं घाल काहीतरी बारक. तुला मोठ्या घड्या जमत नाही मला त्या. मोठे बी जमते. ह्या का माझी पॅन्ट. हो. तू बरी तुला कसं कळत नाही का. तुला घरात खेळ म्हणलं तर तू काय कुठं वाढवलं ग. हा सगळी कपडेच बाहेर काढले ती. पप्पा ह्या का मला ही काय करते किडम. ए चिवडी ए ए, पप्पा किड मामा. ए, 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 घाला पटापटा घाला. चला चला बघा. परत पाण्याला जायचे मला. पप्पा मी बी येणार. आणा इकडं आणा इकडं. अबे माझा ड्रेस.